मला पंढरपूरला जायचंय यार. नुसता माणूस असून काय फायदा नाही, माणूस असून तो जिवंत असणं हे इम्पॉर्टंट आहे. किस्ट आणि शोल्डर. हाय लोकांनो, गुड मॉर्निंग, वेलकम टू द ब्लॉग नंबर 14 विथ भाषा. आता मी या ब्लॉग मध्ये खूप ओके सॉरी कॉपीराइट येईल. अरे करण भाई कॉपीराइट आला तर जरा देऊन टाक. फोकस इंडियाचं बॅकग्राऊंड म्युझिक होतं म्हणून बोललो. बाय द वे या ब्लॉगमध्ये मी आता खूप फैलत चाललोय. आता मला खूप असं वाटतंय की कॉन्फिडंट होत चाललोय की मी आता केकाटोय. सो कशात तुम्ही सगळे जिवंत आहात ना सगळे? आपला आपुलकीचा प्रश्न आहे भाई. जिवंत राहा, जिवंत राहिल्याशिवाय काय नाही होत. मी काय बोललो, नुसता माणूस असून काय फायदा नाही, माणूस असून तो जिवंत असणं हे इम्पॉर्टंट आहे. काय नाही ऑफिसला जायचंय, पण तुम्ही बघताय ॲज युजल मी 10 वाजलेत आणि मी अजून अर्धनग्न अवस्थेतच आहे. शर्ट घालायचंय आणि ऑफिसला निघायचंय आणि माहिती नाही काय होणार आहे. कितीही काय झालं तरी आपल्या रोजच्या 10,000 स्टेप्स कम्प्लीट होणार. आणि हा तुम्हाला असं वाटत असेल की हा फक्त बकलोल करतोय की याचे 10,000 स्टेप होत आहेत की नाही. पण या ब्लॉगमध्ये ना मी तुम्हाला दाखवेल जे माझे गेल्या आठवड्याचे आहेत ना. म्हणजे मी मंगळवारपासून चालू केलं. मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवारी नाही जमणार आणि काल केलं रविवार. म्हणजे आठवड्यातले 2 दिवस नाही केलं, 5 दिवस मी केले. तर त्या 5 दिवसांचे स्क्रीनशॉट आहे ना मी इथे टाकेल. मग तुम्हाला कळेल की मी 10,000 रोज चालतोय. सो ओके. सो आता जाड़िया से फिट तलक का सफर शुरू हो गया, तो देखने का भाई बघा. नाही तर पुन्हा बोल काय नाईस एडिटिंग काय नाही. जे काय थोडासा वेळ लागेल, 2-3 महिने लागतील, पण भाई आपण कमी होणार. पटरीत बोललो तर आहे, बोललो तर म्हणजे करणारच आहे. 1000 स्टेप्स सुरुवात झाली आणि पाय खूप दुखतोय. लेग्स मारलेत ना परवा. कधी मारलेत मी? शनिवारी नाही, शुक्रवारी मारलेत. पाय अजून दुखतात खूप. पण काय करावं लागेल ना. तुम्हाला पण बोललो, शब्द दिलाय फॅट टू फिट. चलो ती जागा मिळेल तिथे चाला. गोल आहे 10,000 स्टेप्स कंप्लीट करायचा. सो कुठेही वेळ मिळेल तिकडे चाला. आता माझ्या केबिनमध्येच चालतोय, थोडंसं तरी हेल्प होईल. सो मित्रांनो, ऑफिसवरून आलोय आणि आता चाललोय जिमला. तर त्याची बॅग भरतो कारण की आज आहे चेस्ट आणि शोल्डर. सो नॅपकिन फॉर घामाघुमटीसाठी, पाणी पिण्यासाठी आणि आणखीन एक नॅपकिन हा तुझ्या भावाचा जो झुपका आहे तो असं बांधून मागे ठेवण्यासाठी. तर केसेस समोर येतात मग त्याने कॉन्सन्ट्रेट राहत नाही आणि त्याच्यामुळे माझी बॉडी होत नाही. मला असं वाटत असेल की मी हे नाही, मी रुमाल नव्हतो बांधत ना इतके महिने, त्याच्यामुळे ती बॉडी नव्हती हो की काय. असं हे नाही आहे. तो रुमाल बांधला ना की कॉन्सन्ट्रेशन असं नीट राहतं. केस सगळ्याचे मागे होतात आणि हे होतं. कॉफी, ब्लॅक कॉफी. आता जिमला पण चालतच जाईल म्हणजे तेवढं अजून आपल्या 10,000 आणखी स्टेप्स कमी होतील. माझ्या घरापासून जिम आहे 3-4 हजार पावलावर तरी आहेच. तोपर्यंत आणि सकाळी माझ्यामध्ये 3,000 पावलं ऑलरेडी झालेत माझे, 3,000 स्टेप्स. सो आता जिमवरून आल्यावर कळेल माझे किती एकूण झालेत आणि मला किती आणखीन करायचं आहे. ठीक आहे, आता आपण जिमला निघूया. चिअर्स. दिवसानंतर मी, मम्मी, पप्पा आम्ही असे 3 जण जेवायला गेलेलो बाहेर. जेवत होतो. आज व्हेज दिवस होता. ॲक्च्युली व्हेज घशाखाली उतरत नाही पण कधीतरी खावं लागतं व्हेज. सो आम्ही व्हेजच खाल्लं. पनीर मुसल्लम, भाकरी बोलतो, रोटी आणि दाल खिचडी. दाल खिचडी हे मी प्रिफर करतो. जर व्हेज खायचं असेल तर मी दाल खिचडी प्रिफर करतो कारण किती टेस्टी लागतं. सो आता आलो घरी आणि जो आपला गोल आहे डेलीचा तो कम्प्लीट करतो. 7,500 काहीतरी झालेले मागासपासून चालतोय. तर मे बी 15-20 मिनटात 10,000 कम्प्लीट होऊन जातील. तर स्क्रीनशॉटवरून टाकेन मी तुम्हाला. बघू. झोप आल्या खूप सारी. मला आता चालतो आणि जाऊन झोपून जातो. मरना
मित्रांनो, बाहेरनो, भाई लोकांनो, जिम करून निघालो. बॅग होता, सो जिम केली मस्त, बॅग दणदणीत गरम पडली आता मस्त. आणि आता चाललो आहे घरी. खूप भूक लागली पण कळत नाही, मंगळवार आहे, नॉनव्हेज पण नाही खाऊ शकत. पण मी नीच आहे, मी काही करू शकतो. मला जर भूक लागली तर मी अंडे खाऊ शकतो. पण बघू, ऐक सध्या तरी पाठ दुखतोय. पहिला तरी घरी पोचतो, नंतर ठरवू काय करायचं ते. पासून 10,000 स्टेप चालायला लागलो तेव्हापासून ना नुसता चालत सुटतो. जिथे जिकडे रस्ता मिळेल तिकडे चालत सुटतो. आता इथे चाललो स्टेशनला. डेंजर असतं हे चालणं खूप. 10,000 कंप्लीट करायचे असतात. नुसता चालतो. बट काय नाही, गोल कंप्लीट होतोय. बॅक टू ऑन 10,000 स्टेप. ना 8,388 स्टेप्स झाले आहेत. काहीतरी 2,000 आहेत ते आम्ही इकडे चालून कंप्लीट करेन. आणि काहीतरी बोलायचं होतं, मी विसरलो की काय माहिती. हां, स्वतःच्या दारात एवढी जागा असेल ना, एवढी अशी जागा, तर ती चालण्याची मजा किंवा वेगळी असेल. लॉकडाऊनच्या वेळेला तर भाई मी इकडेच पडलेलो असायचो. म्हणजे माझ्या घरात जेव्हा पेशंट सापडलेले ना, पप्पा आणि माझे आजोबा, तेव्हा इकडे असं ते क्रॉस लावलेलं आणि तिकडे असं क्रॉस लावलेलं. बाकी पूर्ण माझा एरिया हा रिकामी होता. मी इकडे फिरत होतो, म्हणजे लिटरली असा फिरत होतो. असा एवढी एक मजा असते जेव्हा स्वतःच्या घराचं बाहेर एवढा असं जागा असेल. तर आता खूप क्वचित असते अशी जागा. आता तर काय माहिती आता कसं काय होणार आहे या गोष्टी. तर आपण बोलत होतो, काहीतरी मला बोलायचं होतं यार, मी सारखं असं विसरून जातो. तुम्ही पण असे विसरत जर असाल तर कमेंट करून सांगा त्याच्यावर काय उपाय आहे. म्हणजे बोलायचं असतं इथपर्यंत येतं असं, आणि त्याच्यानंतर विसरून जातो माणूस. तर कळत नाही काय बोलायचं आणि काय नाही. माझे कुत्रे म्हणजे चुप संभारण ना. जस्ट घराच्या बाहेर पाऊल ठेवलं, तोपर्यंत काही नव्हतं. जस्ट घराच्या बाहेर पाऊल ठेवलं आणि आता फुरफुर हा यायला लागलाय. बाई का नाही तू असं का करतो. घरातूनच रेडी होऊन निघताना मी निघालो असतो ना रेनकोट घालून. आता पुन्हा बॅगेतून रेनकोट काढा तो आणि ते इकडे ते घाला. पडवा पाऊस. माझी इतकी उदास होते ना. माझे सगळे मित्र पंढरपूरला चालले. दरवर्षी मी पण जातो, पण यावेळेस जरा माझं थोडंशी कॅल्क्युलेशन चुकले. पण आता माझी इतकी अशी उदास होते ना. सगळे मित्र निघाले पंढरपूरला. आत्ता 10:30ची ट्रेन आहे. मला पण जायचं आहे, मी प्रयत्न तर करतोय जायचा, पण ऑफिस थोडंसं रखडलं आहे. नेहमी काय रखडत नाही, पण यावर्षी जरा जास्तच रखडलं आहे. काय माहिती आता माऊलींची इच्छा, जर गेलो तर नक्की तिकडचा ब्लॉग तर येणारच आहे. सो उद्यावर खूप डिपेंड आहे, बघूया आता. वेलकम टू द भासा किचन मित्रांनो. आता आपण लागणार आहोत जेवण करायला आणि आजचा मेनू आहे कोलवीचा भात. ॲक्च्युली माझी खूप उदास होते, कारण की मी दरवर्षी पंढरपुरात जातो वारीसाठी, आणि त्या स्पेशली वाखरीच्या रिंगणासाठी. पण यावर्षी काहीतरी मॅनेज झालं नाही आहे. आणि आजच, म्हणजे आज वार आहे, काय बुधवार आहे, आजच माझे मित्र सगळे निघालेत. सगळे एकूण एक चापून चोपून निघालेत. तर माझी खूप उदास होते की मला जायला मिळत नाही. मी कदाचित माऊलींची ही इच्छा असेल, बघू काय माहिती. पुढच्या वर्षी जेव्हा मी पंढरपुरात जाईन तेव्हा सिल्वर प्ले बटन किंवा गोल्डन प्ले बटन असेल. नो, आपल्याला काय माहिती नाही. बघू काय इच्छा असेल त्याची, जसं इच्छा तशी. रामकृष्ण हरी, जसं होईल तसं होईल. जे होतं ते चांगल्यासाठी होतं. सो आता सध्या आपण कॉन्सन्ट्रेट करू आपण जेवणावर, कारण की लागली आहे खूप भूक. आणि जेवण जोपर्यंत बनवणार ना तोपर्यंत माझ्या पोटात काही जाणार नाही. सो मी लागतो जेवण बनवायला. आणि कोलबी भात हा असा काहीतरी दिसतोय. सो आत्ता मी जो खाणार आहे, माझी स्मेल तर इतका तो टेस्टी असा स्मेल करतोय. आणि मला तर माझ्यावर भरोसा आहे की हा चुम्मेश्वर झालाच असणार आहे. खाऊया आता. भाई अतिशयोक्ती करत नाही, खोटं पण बोलत नाही. खूप टेस्टी झालं, खूप टेस्टी झालं हा भात.
आय प्राऊड ऑफ माय सेल्फ. आय डोंट नो तुमच्यापैकी अशी किती लोक असतील की जसं चिकन असेल, कोलबी असेल किंवा काही असेल असं खाताना ना साईडला काढून ठेवतो मी, आणि त्याच्यानंतर जेवण झालं ना, म्हणजे राईस संपला की तो एक एक शेवटी असा नुसतं खाण्याची मजा असते ना भाई. तुमच्यापैकी जर कोणी करत असेल तर कमेंट करून सांगा की आम्ही असं करतो भाई, मजा असते त्याच्यात. ऑफिसला फक्त माझी बॉडी आली आहे, मन माझं पूर्ण पंढरपुरात आहे. मला माहिती नाही, माझी खूप इच्छा आहे. मला असं वाटतंय की आज काहीतरी जुगाड झाला पाहिजे आणि मी आज रात्रभर पंढरपूरला निघालो पाहिजे. हे मी मॅनिफेस्ट केलं आहे. आता माहिती नाही, मला खूप इच्छा झाली आहे. मी माझ्या गाडीची, मला पंढरपूरला जायचं आहे यार. आज झाला पाहिजे काहीतरी जुगाड. लेट्स गो माऊली, काहीतरी जुगाड करा. मला यायचं आहे तुमच्या दर्शनाला. लिटरली मी इंस्टाग्राम ओपन नाही करत आहे, कारण की माझे सगळे मित्र तिकडे पोहोचलेत आणि मला ते बघून असं खूप असं हे होतं की मी का नाही गेलो अजून. मला जायचं आहे म्हणजे जायचं आहे. आता बघू, जर मी ठरवलं आहे तर मी जाणार आहे. चलो काहीच एवढंच होतं या ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग इथपर्यंत. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि तुम्ही आता विचार करत असाल की सकाळपर्यंत याचा तर बोचा असा ताणलेला, पण आता तर गोष्ट वेगळी आहे, ती लवकरच तुम्हाला कळेल. बाकी काय नाही बोलत, भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.